आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केरळ कनेक्शन समोर आलं। गरोदर हत्येसोबत दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील मालवणी पोलिसांचा जुना क्लोजर रिपोर्ट समोर आला आहे। दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणात दररोज नवनवे दावे प्रतिदावे होत आहेत। आता दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील मालवणी पोलिसांचा जुना क्लोजर रिपोर्ट समोर आला आहे। या रिपोर्टमध्ये दिशाच्या वडिलांनाच एक प्रकारे दिशाच्या आत्महत्येसाठी ते कारणीभूत असल्याचं दिसत आहे। दिशा सालियन वडिलांच्या अफेअरमुळे संबंधितांना पैसे देऊन थकली होती। कष्टाने कमवलेला पैसा नको त्या बाबींसाठी खर्च होत असल्याने दिशाने याबाबत मित्रांशी सुद्धा बोलणं केलं आणि याच आर्थिक तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचं मालवणी पोलिसांच्या तपासानंतर क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे। आणि त्यामुळे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणाऱ्या सतीश सालियन यांनाच आता संशयाच्या घेऱ्यात उभं केलं जात आहे। दिशाच्या वडिलांचे काही विवाहबाह्य संबंध होते, त्यांना पैसे द्यायची, त्यातून ती निराश होत होती आणि हे सर्व मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये लिहिल्याचा दावा केला जातो आहे। मात्र तो रिपोर्ट मुंबई पोलिसांनी मागे घेतला आहे, तर मग हे वैधक असा त्यातील गोष्टींना काही अर्थ उरला नाही असं सतीश सालियनचे वकील निलेश ओझा यांनी म्हटलेलं आहे। तसेच पोलिसांनी रिपोर्ट मागे घेतल्यानंतर SITची स्थापना झाली आणि त्यामुळे नव्यानं तपास सुरू झालेला आहे। त्यामुळे या रिपोर्टचा आरोपींना बचावत काही फायदा होणार नाही असंही निलेश ओझा यांनी म्हटलं आहे। दिशा सालियनचे मित्र रोहन रॉयन वर्षभरानंतर एका मुलाखतीत दिशाचा मृत्यूबाबतच्या काही गोष्टींचा गौप्यस्फोट केला आहे। 15 नोव्हेंबर 2022 रोजी एका वृत्तपत्रात ही मुलाखत छापून आली होती। दिशा बाबत दिशाच्या समस्यांबाबत ती फार संवेदनशील होती। केरळमध्ये एका गरोदर हत्तीनीसोबत घडलेल्या घटनेला ती नैराश्यात होती असं म्हटलं आहे। पोलिसांनी अहवालात तिच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याने ती नैराश्यात होती असंही लिहिलं आहे। मालवणी पोलिसांनी किती खोटे पुरावे तयार केले आहेत यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळायला हवा अशी टीका निलेश ओझा यांनी केली आहे। दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी मृत्यू झाला। त्यानंतर 3 दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्याची नोंद आहे आणि यामध्ये दिशाच्या शरीरावर, हाताला, पायाला, छातीवर जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। दिशाच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे। तसेच दिशाच्या नाकातून तोंडातून देखील रक्त येत होतं असं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे। तिच्यावरती कुठल्या लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असंही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे। नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल। लाईक करा, कमेंट करा, कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा।